मिक्सरमध्ये जे तुम्ही वाटण पाहताय हे कोरड्या मसाल्याचं वाटण केलेलं आहे मी. ह्याच्यात काळी मिरी 2-3, त्याच्यानंतर दालचिनी थोडीशी आणि 3-4 लवंग, एक हिरवी इलायची, थोडंसं चिमूटभर धणं, थोडंसं जिरं, शहाजिरं, थोडीशी खसखस आणि आपलं थोडंसं एवढं हात एवढं आपलं सुकं खोबरं, त्याचे काप केले मी बारीक. आणि आपलं तर हे सगळे मसाले घेऊन मी कोरडे चांगले भाजले कढईत आणि त्याचं मी वाटण केलेलं आहे. तर ह्या माशाच्या मसाल्याला असं वाटण हे खूप आहे. आणि एक राहून गेलं, माफ करा. ह्याच्यात मी म्हटलं ना हा माझा पहिला व्हिडिओ, तर काही गोष्टी थोडंसं सवयीनुसार लक्षात नाही राहणार. तर मला खरं तर सगळं घेतल्यावर तुम्हाला एकदा दाखवायचं होतं, पण हे वाटण माझं आधीच वाटून झालं होतं, कारण की मला बाहेर जायचं होतं आणि आत्ता मी रस्सा करते. तर ह्याच्यात मी फुटाणेही घेतलेले आहेत. तर हे सगळं मी छान भाजून ह्याला कोरडं भाजून वाटलेलं आहे. आणि त्यासाठी एक मोठा कांदा घेतला आहे चिरला आणि लसूण ठेचून घेतलं आणि 1-1.5 टमाटर घेतले. तर मी जे हे रस्सा करते हे माशाचा मुंडीचं करते फक्त, त्यात बाकी पीस नाही टाकत, कारण की आमच्या घरात कोणी रस्स्यातले मासे खात नाही, बाकी सगळे फ्रायमध्ये असतात. तर हे केलं. तर इथं बघा मी कढईत तेल सोडलेलं आहे आणि ही कढई आमची 3-4 धातू मिक्स असलेली आहे. या कढईला जवळजवळ 20 वर्ष झालेले आहेत आणि ही जशीच्या तशी आहे. तर ह्याच्यात 3-4 धातू मिक्स करून अशी ही कढई आहे. त्याच्यात मी लाकडी घाण्याचं आपलं सरसोचं मस्टर्ड ऑइल टाकलेलं आहे. आणि आत्ता ह्याच्यात सुरुवातीला मी थोडासा ओवा हातावर चांगला घासून तेलात सोडणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी कढईत थोडासा ओवा हाताला कुस्करून टाकलेला आहे. आणि इथे मी एका वाटीत थोडीशी नावाला चिंच गरम पाण्यात भिजवलेली आहे, कारण की ही फार महत्त्वाची असते माशाच्या रश्श्यात. तर आता ह्याच्यात मी कांदा सोडणार आहे, एक कांदा जो कापलेला आहे. नाही, आधी मी लसूण ह्याच्यात सोडणार ह्या तेलात. हा रस्सा खरंच तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप खूप छान होतो. मलाही आधी ओल्या खोबऱ्याचाच रस्सा करायची सवय होती, पण मला एका माझ्या शेजारच्यांनी ही रेसिपी मला दिल्यावर मी पाहिलं, त्यानंतर मला हा रस्सा फार आवडला. तर मी कधी मध्ये आधी असाही बनवते ह्या पद्धतीने. तर ओवा आणि नंतर लसूण टाकल्यानंतर लसूण थोडा लालसर झाल्यावर आता मी ह्याच्यात कांदा एक जो कापून ठेवला होता, चिरून ठेवला होता, तो टाकलेला आहे. आणि हा कांदा थोडासा लालसर होत आला की मग ह्याच्यात टमाटर टाकायचं. तर आता मी टोमॅटो हे पाहायला मी 1.5 टोमॅटो घेतले. तर आता ह्याला मी कापते. टोमॅटो कमी घालायचे, कारण की ह्याच्यात चिंच पण असते, जास्त असा आंबटपणा नाही आला पाहिजे, म्हणून टमाटर कमीच घालायचे. आता तुम्ही पाहू शकता की कांदा लालसर होत आलेला आहे थोडासा. तर अजून एक अर्धा मिनटं ह्याला मी चांगला अजून थोडासा परतून, म्हणजे ह्याच्यातलं कच्चं पण कांद्यातलं निघून जाईल. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात जे 1.5 कापलेले टोमॅटो आहेत बारीक ते टाकणार. तुम्ही पाहू शकता कांदा झालेला आहे लालसर. तर आता मी ह्याच्यात टमाटर टाकते. टमाटर मी ह्याच्यात टाकलेले आहे आणि सगळं चांगलं एकजीव करायचं. मोठा गॅस करूनच चांगलं एकजीव परतून घ्यायचं आहे. आणि नंतर गॅसची फ्लेम थोडी बारीक ठेवायची. आणि आता ह्याच्यात तुम्हाला जेवढं लागेल तसं, जेवढा रसाची तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तेवढं मीठ ह्याच्यात आता घालायचं, कारण की आत्ता घातलं ना, नंतर कमी जास्त वाटलं तर तुम्ही नंतर वरूनही घालू शकता. पण आता ह्याच्यासाठी मी घालते की हा टमाटर लवकर गळतो मीठ घातल्यामुळे, म्हणून मी आता ह्याच्यात मीठ घालते. आता काही वेळ आपण ह्याला थोडं 1-2-3 मिनटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे टमाटर लवकर गळेल. तोपर्यंत आपण एक घरचा मसाला घेऊया. हा माझा घरचा मिक्सरवरचा मसाला आहे, तर मी तोच घालते. तर तुमच्या घरात जो पण उपलब्ध असेल तो घाला. फक्त याच्यात जिरं पावडर, धणं पावडर हे काही घालायची गरज नाही, कारण की आपण जे वाटण केले त्याच्यात सगळं आहे. तर मी घरचा मसाला आणि थोडंसं कलरला आपली काश्मीरी मिरची पावडर घालते. आणि आता मी चिंचेचाही गोळ हे करून घेते. तर आता टमाटर बऱ्यापैकी गळलेले आहेत. मग आपण ह्याला चमच्याने अजून थोडं असं करून बारीक करू शकतो. तर आता मी ह्याच्यात 1 चमचा हळद घालते. मी माशाची जी मुंडी आहे त्यालासुद्धा थोडी हळद लावली होती, त्याच्यामुळं जास्त नाही, 1 चमचा हळद.
आणि ज्याला ज्या पद्धतीने तिखट लागतं त्यानुसार. तर मी आता याच्यात 2 ते 3 चमचे हा मसाला घालणार आहे घरचा माझा मिक्सरवरचा. 3 चमचे मसाला घातला आहे आणि आपली कलरची मिरची पावडर घालते 1/2 चमचा. कलरची आपली मिरची पावडर, बेडगी मिरची. छान असा लालपणा येतो रस्स्याला. आणि आता हे थोडंसं शिजूया आपण, एकजीव करूया. आणि आत्ता ह्याच्यात आपण हे जे वाटण केलेलं आहे हे वाटण ह्याच्यात मिक्स करायचं. आता बाकीचं ह्याच्यात पाणी घालून हे वाटण मी चांगलं एकजीव करून ह्यात सोडते. तुम्ही पाहू शकता वाटण केलेला मसाला घातला आहे आणि सगळं एकजीव केलं आणि पाणी सोडले अर्धा 1 ग्लास. कारण की याच्यात फुटाणे असल्यामुळं रस्स्याला घट्टपणा येतो, असा पातळ वाटत नाही रस्सा. आणि ह्याच्यात जे काही कांदा टोमॅटो असे थोडे जाडसर वाटले तर असे चमचेने थोडं बारीक करावे त्याची पेस्ट. सुगंध खूप सुटला आहे कारण की ह्याच्यात जे ताजे मसाले आपण वाटण केलेले आहे त्याच्यामुळे ह्या रस्स्याला खूप चव येते. आता तुम्ही पाहू शकता की तरी सुटलेली आहे मसाल्याला. तर आता हा आपला मसाला पूर्णपणे छान शिजलेला आहे. तर आता याच्यात आपण मासे घालूया. असं आणि सगळं गॅसची फ्लेम मोठी करून आपण हे चांगलं एकजीव करून घेऊ. हा कतला मासा याचं जे आहे खूप छान लागतं रस्स्यातलं. कारण की आमच्या घरात रस्स्यातले मासे शक्यतो कोणी खात नाही, सगळे फ्रायच खातात. मग मी फक्त हे असं मुंडीचंच फक्त रस्सा करते. तर आता याच्यात आपण पाणी सोडूया, जेवढं रस्सा आपल्याला हवा त्यानुसार. तर मी 2 ग्लास पाणी याच्यात घातलेलं आहे. आणि आता याच्यात आपण हा चिंचेचा जो गोळ केलेला आहे त्याचं पाणी सोडूया. सुरुवातीला थोडंच पाणी टाकायचं, नंतर चाटून पाहायचं. जर खूप कमी आंबट असेल तरच अजून घाला, नाहीतर काही गरज नाही. कारण की खूप आंबट झालं तरी चांगलं लागत नाही. तर आता मी याच्यात चिंचेचं पाणी घालते. मी आधी 2 ग्लास पाणी घातलं होतं आणि चिंचेचा गोळ घातल्यानंतर अजून अर्धा ग्लास पाणी वाढवलं याच्यात. कारण की पुन्हा थोडंसं रस्सा जेव्हा शिजतो पाणी थोडंसं आटलं, कारण की मला असं थोडंसं हे वाटलं. मग मी म्हटलं की अर्धा ग्लास अजून गरम आहे. तर पहा रस्सा किती भारी दिसतोय. आणि ह्या पद्धतीने आपण ह्याची करू. पूर्ण ग्रेव्ही झाल्यावर तुम्हाला दाखवते. पाहू शकता रस्सा छान उकळलेला आहे आणि रस्सा झालेला आहे. त्यातला जो मासा मी टाकला होता तोही शिजलेला आहे. तर आता ह्याच्यात आपण कोथिंबीर वरून सोडूया. आणि खूप रस्सा सुंदर झाला आणि असला सुगंध मसाल्यांचा सुटला आहे. तर ह्या पद्धतीने एकदा तुम्ही हा माशाचा रस्सा नक्की करून पहा. आणि आता चला इकडे रस्सा झाला आणि आता इकडे मी मासे तळायला घेते. तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने सुंदर असा रस्सा झालेला आहे. एका बाजूला माझे मासे फ्राय होत आहे. तर ह्या माशाला मी घरचाच मसाला वापरलेला आहे, जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं की मी मिक्सरवर ज्या पद्धतीने. आणि ह्याच्यात मी लिंबू पिळलं आहे आणि आपलं मस्टर्ड ऑइल हे वरून घातलं आहे आणि त्याला तांदळाचं पीठ लावून ह्या पद्धतीने मी हे मासे तुम्ही बघू शकता. हा कतला मासा आहे बघा, अप्रतिम. तर ह्या पद्धतीचं असं सुंदर तर पाहू शकता ह्या पद्धतीने असे मासे आणि हा रस्सा. तर हे वेगळ्या पद्धतीचं जो रस्सा मी तुम्हाला आज रेसिपी दाखवली आणि हे मासे फ्राय, तर ह्या पद्धतीचं एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटलं. केल्यावर सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हा पहिलाच व्हिडिओ आहे, तर नक्की लाईक शेअर करा
आणि तुम्ही असं बनवून एन्जॉय करा. तर आतासाठी धन्यवाद.